नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या दिव्या प्रज्वल यूट्यूब चॅनलवरती। सर्वात आधी सांगा, कसे आहात तुम्ही? मजेत ना? मी पण मजेत आहे। तर इथे माझे जे पण आहेत सकाळचे सर्व कामं झालेले आहे आणि इवन नाश्ता पण आज झालेला आहे। नाश्ता करून हे ऑफिसला गेले आहेत, कारण आज थोडं फास्ट केलं मी। मला करायची आहे किचनची साफसफाई आणि काल थोड्याशा भरण्या घासल्या होत्या मी। आज मला बाकीच्या सर्व भरण्या घासून घ्यायच्या आहे आणि थोडं साफसफाई म्हटलं की थोडे कामं जास्त निघतात। तर ठीक आहे, मग आज मे बी अमरावतीला गेले आहेत तर जेवण करायला येतील नाही येतील यांचं काही नक्की नाही आहे। मग हे आल्यानंतर मग मी स्वयंपाक करून घेणार। पहिले तर किचनची साफसफाई करून घेऊया। तर बघा मग आता ब्लॉगमध्ये। काल थोडेसे बरण्या वगैरे काढून थोड्या बरण्या काल घासून घेतल्या आणि आज मी सर्वच किचनच्या बरण्या काढून घेतल्या। तर मी तुम्हाला बघा, पूर्ण मी किचनच्या पूर्ण बरण्या काढून घेतल्या। हे पूर्ण आता मला हे साफ करायचं आहे। आज तर मी हे सगळं धुणारच आहे। ह्या बरण्या मी काल धुवून घेतल्या होत्या आणि त्यातलं जे सामान वाळू घातलेलं होतं ते मी यात टाकून दिलं। ह्या बरण्या वगैरे घासून झाल्यानंतर ह्या पुसून वगैरे मला छान एका साईडला करून घ्यायला लागणार आणि मग उद्या मी हे सर्व साफ करून घेणार आणि मग हे लावणार। कारण एकाच दिवशी हे सर्व धुणे वगैरे, वाळू वगैरे घालणं आणि साफसफाई करणं शक्य नाही आहे, कारण बाकीचे पण कामं राहतात। स्वतः तर होणार नाही। मी काल पण बरण्या धुतल्या, आज आता उद्या हे कंप्लीट साफसफाई होऊन जाणार। तर इथे माझे सर्व ज्या बरण्या होत्या त्या धुवून झालेल्या आहे आणि सगळ्या वाळवायला ठेवल्या आहेत मी। आता मला हे जे आहे सर्व कप्पे साफ करून घ्यायचे आहे आणि ही रॅक पण साफ करून घ्यायची आहे। साफ करून घेते आणि मग जेव्हा त्या बरण्या सुकतील त्या मग मी संध्याकाळी वगैरे भरून लावून घेणार। ठीक आहे, चला मग आता मी सगळं साफ करून घेते। इथे बरण्या उलट्या करून ठेवल्या आहेत मी, म्हणजे दोन्ही साईडनं त्या सुकल्या पाहिजे म्हणून। चला मग आपण साफसफाई करून घेऊ। बरण्यातलं सामान काढून ठेवलं याच्यामध्ये सर्व टोपल्यांमध्ये आणि आणखी निळं टोपलं होतं ना, आणि बाकी काही वाळू घातलेलं आहे इकडे। आता हे आपण सगळं साफ करून घेऊया। हे इकडचं मी पहिलेच साफ करून घेतलं होतं हे।
तिथे आपलं किचनची जे पण साफसफाई होती म्हणजे झाडून पुसून पेपर वगैरे लावून दिले आहे मी तिथे. बट बाकी जे पण आता सामान लावायचं आहे ते बाकी आहे. पूर्ण जे पण किचनचं सामान राहते, कारण ऑब्व्हियसली किचनमध्ये कसं खूप जास्त सामान राहते कुठे पण. तर त्या किचनमधलं सगळं जे सामान आहे ते पूर्ण बेडरूममध्ये, हॉलमध्ये, किचनमध्ये सुद्धा सगळीकडे पसरलेलं आहे. मी बाहेरच्या ज्या पण बरण्या वगैरे होत्या सुकवायला ठेवलेल्या त्या पण आतमध्ये घेऊन आली आहे. आणि मी याच्या आधी पण केली होती साफसफाई, पण इतकी डीप मी फर्स्ट टाईम केली आहे ही. म्हणजे इथे येऊन आम्हाला 1च वर्ष झालं आहे. तर शकता बेडरूममध्ये सुद्धा भांडे आहे, इथे पण सगळीकडे पसारा पडलेला आहे. आणि इव्हन हॉलमध्ये सुद्धा मी काही बरण्या ठेवलेल्या आहे. तर हा सगळा पसारा मी आता लावून घेते. आता सध्याच नाही लावत, आधी मला हे सर्व सॉर्ट करून घ्यावं लागणार. तर हे सर्व करायचं आहे. आता मी ते करणार हळूहळू. मे बी आता संध्याकाळ पण होऊ शकते सर्व करता. तर मग मी तुम्हाला नंतर दाखवते फायनल लुक जे पण असेल किचनचं ते. आणि आता सध्या मला भूक लागली आहे आणि माझी आंघोळ वगैरे पण बाकी आहे. तर मी काहीतरी खायला बनवते आणि ते मग तुम्हाला दाखवते. तर इथे माझी आंघोळ झालेली आहे. खूप छान वाटत आहे, एवढी साफसफाई केल्यानंतर खूप कचकच झालं होतं. आता इथे माझी साफसफाई म्हणजे इथे माझी आंघोळ झालेली आहे. आता मला खूप भूक लागली आहे, तर मी बनवते आता बटाट्याचे भजे. तर आलू भजे, बटाटा आलू काही पण जे पण तुम्हाला वाटेल, भजे पकोडे, तर ते बनवते मी आता. तर बघा मी कशी बनवते. तर आता हे घरी नाही आहे, हे अमरावतीला होते आणि अमरावतीलाच यांनी जेवण करून घेतलं. त्याच्यामुळं आता मग मी एकटीच आहे. तर माझ्यासाठी हे नसले की मी असेच भजी वगैरे काही पण माझ्यासाठी बनवत असते. एकटीसाठी पूर्ण स्वयंपाक करणं जीवावर येते. कारण आज तर साफसफाई पण होती. तर ठीक आहे, मग चला मग हे अर्ध लावून झालेलं आहे आपलं सामान. रॅक पूर्णच लावून घेतली मी. तर आता बाकीचं नंतर लावते खाल्ल्यानंतर काहीतरी. तर चला मग इथे मी बेसन घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये मी हा आता ओवा टाकत आहे. ओवा टाकला. आता त्याच्यामध्ये मीठ टाकून घेत आहे चवीनुसार आणि सोबत थोडीशी किंचित हळद आणि तिखट. आता हे पाणी टाकून मिक्स करून घेते. बघा आता याच्यामध्ये मी टाकत आहे पाणी आणि हे पूर्ण मिक्स करून घेते. तर हे बघा आता मी हे बेसन पूर्ण हे जे यामध्ये जे पण सामान टाकलं ते मिक्स करून घेतलं आहे. आणि आता थोडासा सोडा याच्यामध्ये टाकला आहे आणि भरपूर सारी कोथिंबीर. हे छान मिक्स करून घ्यायचं. आणि इकडे मी जास्त जाडही नाही आणि जास्त बारीकही नाही असे आलूचे काप करून घेतले आहे. मी तेल टाकायला ठेवलेलं आहे. तर इथे आपलं तेल गरम झालेलं आहे. आता मी असा आलूचा स्लाइस घेतला आहे, याच्यामध्ये दोन्ही साईडला आणि मस्त फुगलेले आहेत.
मस्त असे पकोडे आलूची रेडी आहेत. तुम्ही पण असं घरी ट्राय करू शकता. त्याच्यासोबत मी सॉस घेतला आहे टोमॅटोचा. ट्राय केल्यानंतर मला सांगाल कसे झाले होते. तर ॲक्च्युली ही रेसिपी सर्वांनाच माहिती आहे. हे आलूचे भजे तयार झाले आहेत. मी आता ते खाऊन घेते आणि त्यानंतर हे बाकीचं सर्व सामान लावून घेते. ठीक आहे मग. तर इथे सर्व साफसफाई करून झाली आहे आणि सर्व डबे मी लावून दिलेले आहेत व्यवस्थित. सगळं मस्त चमकत आहे आणि खूप सुंदर दिसत आहे माझं किचन आता. प्रकारे माझी आज किचनची साफसफाई झालेली आहे. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगाल. आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. काळजी घ्या. बाय बाय.